साहित्याच्या अनुभवाविषयी बोलायचं म्हणलं तर काही तेवढा चांगला अनुभव नाही मला सुद्धा, पण मी त्याच्यावर बोलणार नाही कारण तो साहित्याचा अपमान आहे आणि कुठंतरी मग साहित्य थांबलं. साहित्य म्हणजे काय आणि जे नवीन पिढी आहे त्याला साहित्य निर्माण करायचं आहे, तर त्याच्यावर बोलतो मी की बाबा साहित्य कसं तयार होतं आणि साहित्य म्हणजे काय. बघा, साहित्य म्हणजे प्रत्येकाच्या जीवनात दररोज घडणाऱ्या घटना, काही चांगल्या घटना असतात, काही वाईट घटना असतात, त्याच्यावर तुम्ही लिहायला पाहिजे. एक साहित्य तयार होते, कथा होते, कादंबरी होते, कविता होते, तुम्ही व्यक्त झालं पाहिजे. आणि व्यक्त झालं, हार मानले की तिथं संपलं. तुम्ही हार नाही मानायचं, आपल्या जिद्दीवरच सगळं मिळवायचं आहे. काय मिळवायचं आहे की पैशावर काही खरेदी करायचं नाही. साहित्य असो, कुठले क्षेत्र असो, तुमची क्वालिटी आणि क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इम्पॉर्टंट आहे. तर त्या क्वालिटी मेंटेन करायचा प्रयत्न करायचा. दुसरं, आपलं जे कुटुंब असते, प्रत्येकाला कुटुंब आहे, त्या कुटुंबामध्ये सुद्धा क्रायसिस असतात. काही घटना चांगल्या घडतात, काही चांगल्या वाईट घरामधल्या, ते जर तुम्ही लिहून ठेवल्या व्यवस्थित तर ते सुद्धा उत्कृष्ट साहित्य होते. आपल्या घर काय म्हणजे वाईटच नसते, खूप चांगल्या मजेशीर घटना घडतात घरामध्ये. काही नवरा बायकोच्या, सोनाच्या, सासूच्या, त्या लिहून ठेवल्या पाहिजे. तिथं साहित्य होते, कथा होते, कादंबरी होते. आता कविता कसा निर्माण होतात बघा. आपण एखादा निसर्ग बघतो, काही एखादी सुंदर स्त्री बघतो, तिच्यावर आपण कविता तिथले तिथं तयार होते, निसर्गावरली. तर ह्या साहित्यामध्ये तुमचा एक मोलाचा वाटा त्याच्यामध्ये निर्माण होतो. नद्या, डोंगर, झरणे, आकाशातील चंद्र, सूर्य, तारे, खगोलीय घडामोडी, हे सर्व साहित्य आहे, लिहिलं पाहिजे. आपण चंद्रग्रहण बघतो, पण त्याच्यावर कसं लागत गेले, कसं सुटले आणि कसा शेवट झालाय, हे जर लिहिलं तरी ते उत्कृष्ट आहे. विज्ञानाने केलेले चमत्कार. आता आपण म्हणतो की देवावर विश्वास असला पाहिजे, पण अंधश्रद्धा असली नाही पाहिजे.